हॅलो, मी रसिका. मी आले आहे माझ्या माहेरी आणि आज मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे माझ्या माहेरच्या परसबागेत. आणि तिथून आपण जाणार आहोत थेट किचनमध्ये. चला तर मग बघूया आज किचनमध्ये माझ्यासाठी काय स्पेशल बनतंय ते. पण त्याआधी आजच्या स्पेशल मेन्यूसाठी लागणारा मेन इन्ग्रेडियंट घेण्यासाठी आपल्याला आधी जावं लागणार आहे परसबागेत. ही परसबाग. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, परसबाग काय म्हणते ही? तर परसबाग म्हणजे आपल्या घराच्या आवारातील आपण तयार केलेलं एक छोटंसं शेत, ज्यात भाजीपाला, फळे, फुलं आणि औषधी वनस्पती उगवल्या जातात. यालाच किचन गार्डन देखील म्हणतात, कारण यात किचनमध्ये रोजच्या वापरात लागणाऱ्या, घरात उपयोगी पडणाऱ्या वनस्पती उगवल्या जातात. बंगलो सिस्टममध्ये मुबलक जागेमुळे अशा परसबागेची आवड पूर्ण करता येते. ज्यांना बागकामाची आवड आहे त्यांच्यासाठी बंगलो सिस्टम म्हणजे पर्वणीच जणू. बागकाम करण्यात एक जगावेगळा आनंद मिळतो. मातीशी आणि निसर्गाशी झालेला संपर्क मानसिक तणाव कमी करण्यात मदत करतो. इथे म्हणजे माझ्या माहेरी माझ्या माने देखील तिच्या आवडीनुसार, सवडीनुसार अशीच एक छोटीशी सुंदर परसबाग बंगल्याच्या आवारात फुलवली आहे. आणि त्यातूनच ही ताजी ताजी टवटवीत दिसणारी हिरवीगार अळूची पानं मी तोडून आणली आहेत. आता मा या पानांपासून अळूच्या वड्या बनवणार आहे. बेसन पिठात काय काय टाकलंयस तू? पण त्याच्यात बरंचसं मटेरियल टाकलंय ना. त्याच्यामध्ये लसूण टाकलाय, कोथिंबीर, खोबरं, धने, ओवा, जिरं, बडीशोप आणि लिंबू. त्यामुळे ते अतिशय चविष्ट लागतं. मी आता कढई ठेवलेली आहे. कढईवर चाळणी ठेवलेली आहे. आपण ह्याला अळूवडी म्हणतो, पण काही लोक ह्याला पात्रा म्हणतात. पण ते जे रेडीमेड मिळते ते फार तेलकट असतात. ते तळून काढतात, त्यामुळे ते नेहमी खावंसं नाही वाटत. घरच्या अळूची पानं कितीही वेळा दिले तरी खावीशी नाही वाटत. माझ्या मुलांना लई फार आवडतं. आता मी ह्याला असं वाळून घेते. असं छानसं वाळून घ्यायचं आणि मी अलगद आता त्याच्यामध्ये ठेवणार आहे. अळूवडी हा अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो साधारण सगळ्यांच्याच आवडीचा असतो. आणि त्यात या अशा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या अळूच्या पानांपासून बनवलेल्या वड्या म्हणजे अतिशय रुचकर आणि चविष्ट बनतात. माझ्या माच्या हातचं खोबऱ्याचं वाटण घातलेलं वरण, सोबत इंद्रायणी तांदळाचा गरमागरम वाफाळलेला भात, त्यासोबत या खमंग कुरकुरीत चविष्ट अशा अळूच्या वड्या म्हणजे माझ्यासाठी स्वर्गसुख. मी एक सी फूड लवर आहे, पण शाकाहारी जेवणातलं हे कॉम्बिनेशन म्हणजे माझं दी फेवरेट म्हणायला हरकत नाही. आजकालच्या पिझ्झा बर्गरच्या दुनियेत बागेतून काढलेल्या ताज्या ताज्या अळूच्या पानांपासून माने बनवलेल्या या अळू वड्यांना माझ्यासाठी तरी जगात तोड नाही. जगभरातल्या फॅन्सी हॉटेल्समध्ये जेवाल, पण आईच्या हातची ती दुर्मिळ चव कुठेच मिळणार नाही. आणि याची जाणीव आईपासून दूर आल्यानंतर होते. सहमत असाल तर नक्की लाईक आणि कमेंट करा.